तर नमस्कार मंडळी, परवाच्या दिवशी आपण जो हा व्हिडिओ पाहिलात, गोरगरिबांच्याकडून CPRमध्ये पैसे उकळले जात आहेत आणि CPRच्या इतिहासात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली आहे, ती म्हणजे या गोरगरिबांचे उकळलेले पैसे त्यांना परत मिळवून दिलेत. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचं हे काम आहे. त्याचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा सगळा प्रकार समोर आणला होता आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. आरोग्यमंत्र्यांनी सगळ्यांना खडसावलं आणि त्यांचे पैसेसुद्धा परत द्यायला लावले. पण CPRच्या इतिहासात ही गोष्ट जरी पहिल्यांदा घडली असली तरी यापुढे असे प्रकार घडले नाही पाहिजेत याची काळजी आरोग्यमंत्री आणि प्रशासनानं घेतलीच पाहिजे. वेळोवेळी आपणसुद्धा सर्वसामान्य म्हणून आवाज उठवला पाहिजे, तर अशा गोष्टी होणार नाहीत. आणि या गोरगरिबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचं खूप अभिनंदन. रुपेशदा, ग्रेट गोईंग. तुम्ही आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांनी खरंच अतिशय अभिमानास्पद काम केलेलं आहे. आपण गुरुवारी CPRमध्ये या प्रसूती विभागामध्ये जी अवैधरित्या वसुली चालू होती, खाजगी लॅबमध्ये लोकांना पाठवून पैसे घ्यायला लागलेले, त्या विरोधात आवाज उठवलेला आणि त्यानंतर आम्ही सातत्याने गेली 4-5 दिवस झालं पाठपुरावा केला आणि आम्ही मागणी केलेली की ज्या लोकांचे पैसे घेतलेले आहेत ते पैसे परत द्यावे. ज्यात ही 13 जणांची 14 जणांची लिस्ट आहे. 14 जणांचे पैसे CPRला त्या खाजगी लॅबच्या लोकांनी रात्री आणून दिले. मेरा नाम दशरथ है, मैं गुजरी खेरा में रहता हूँ। मैं घूस काटने इधर आया हूँ। कोल्हापुर पे हम इलाज करने गए थे। मेरी वाइफ का ऑपरेशन हुआ। जो CPR में लगे पैसे वो वापस करे। रितेश पाटिल ने लीडर ने पैसे डाले हमको। आता सरकारी लॅबमध्ये तपासणी केली आणि आधी ही तपासणी करायला पैसे घेतो.